मागच्या 5 वर्षापासून मी एक हॅबिट फॉलो करतोय आणि ती म्हणजे सेल्फ EMI. आता ही काय भानगड आहे, तर ज्यांना पण वस्तू घ्यायची असते तर जे पैसे नसेल तर प्रत्येक जण काय करतो की EMI वरती वस्तू घेऊन येतो. झिरो डाऊन पेमेंट आता भरपूर प्रकार आलेले आहेत, पण मी याच्या उलट करतो. फॉर एक्झाम्पल मला पाठीमागे मोबाईल घ्यायचा होता, ज्या मोबाईलने मी आता शूट करतोय, तर 35,000 रुपयाचा मोबाईल होता, माझ्याजवळ कॅश होती. पण मी काय केलं की 5-5 हजार रुपये महिन्याने पहिले पैसे आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये जमा केले. ज्यावेळेस 35,000 रुपये झाले, दुकानदाराला दिले, मोबाईल घेऊन आलो. याच्यामुळे होतं काय की आपल्याला कुठलाही बर्डन येत नाही आणि आपल्याला जो इंटरेस्ट द्यायचा एक्स्ट्रा तो पण देण्याची गरज पडत नाही आणि कुठलाही स्ट्रेस येत नाही. आता फॉर एक्झाम्पल मला एक लॅपटॉप घ्यायचा आहे, तर माझ्याकडे आहेत पैसे, मी घेऊ शकतो आता लगेच. पण त्याच्यासाठी सुद्धा मी आता 5,000, 7,000, 10,000 जी पण सेव्हिंग होऊ शकते मंथली करतोय. पैसे कंप्लीट झाल्यानंतर मी लॅपटॉप घेऊन येणार. तर जर तुम्हाला फायनान्शियल ट्रॅपमध्ये, लोनच्या ट्रॅपमध्ये अडकायचं नसेल तर तुम्ही सुद्धा ही जी हॅबिट आहे ती फॉलो करू शकता. पहिले आपले पैसे जमा करायचे, नंतर ती वस्तू विकत घ्यायची. ही खूप चांगलं डिसिजन होऊ शकते. धन्यवाद.